बऱ्याचशा ठिकाणी मी बघितलंय की जे काही जनावर जिथं बांधलेली असतात तर ती जागा एकदम ओबडधोबड असते. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये जनावर घसरून पडतं बऱ्याच वेळेला. अशा वेगवेगळ्या समस्या म्हणजे शेतकऱ्यांना इकडे दिसतात. काही काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात, पण ते समस्या असतातच. पण जर अशा जर गोष्टी होत असतील तर आदर्श गोटा कसा असावा? शक्यतो गोठा म्हणलं की आपण जसं आपल्या आपलं मनुष्यानं विचार केला पाहिजे पशुपालकांना. तो त्याच्या घरात राहताना तो कशा आपल्याला हव्या असणाऱ्या सुख सुविधा करून घेतो. घरातली फरशी चांगली पाहिजे, घरातलं बाथरूम पण चांगलं पाहिजे, हवेशीर पाहिजे, घर आणण्यासाठी खिडक्या हे करून घेतो. तर अशा ह्या देखील या प्राथमिक गोष्टी जनावरांना देखील लागू पडतात. त्यासाठी महत्वाचं म्हणजे काय की गोठा हा पूर्व पश्चिम दिशेमध्ये बांधलेला असावा. गोठ्याच्या चारी बाजूच्या भिंती हे साधारण 8 फूट उंचच असावे. आणि 8 फूट उंची नंतर छतापर्यंत पूर्ण जाळी असावी चारी बाजून, म्हणजे जेणेकरून भिंती एक 8 फूट जमिनीपासून राहते आणि पुढे साधारण 7 फूट उंच जाळी राहील. कारण गोठ्याचं छत जे आहे ते कमीत कमी 15 फूट उंच पाहिजे. एवढं असं जर पद्धतीचा गोठा असेल तर पूर्ण गोठ्यामध्ये हवा खेळती राहील, थंड राहील. चारी बाजून उघड असल्यामुळे वायू विजन व्यवस्थित होईल. गोठ्यामध्ये अशुद्ध हवा साठणार नाही. वायू विजन व्हेंटिलेशन राहिल्यामुळे स्वच्छ निरोगी हवा राहील. त्यानंतर जनावरांची गव्हाण साधारण 1-2 फूट रुंदीची जनावरांची गव्हाण समोरासमोर असावी. गोठ्याला खाली तुम्ही जी फरशी घालता ती थोडी ओबडधोबड स्वरूपाचीच असावी, जेणेकरून जनावरांचा पाय घसरून पडणार नाही. कोबा केला तरी देखील ती ओबडधोबडच असावी. काही लोक काय करतात की जनावर कोबा केला ते ओबडधोबड न करता बऱ्यापैकी प्लेट असतो, पण शेण लघवी वाहून जाण्यासाठी किंवा पाणी वाहून जाण्यासाठी सरे मारतात, पट्ट्या मारतात. असं ते चुकीचं आहे. कारण त्या ह्याच्यात पाणी साठवून अस्वच्छता राहून घाण साठवून जनावर त्या पाण्यापासून आजार होण्याचं शक्यता राहते. त्यामुळे पाणी न साठल अशा पद्धतीनं त्या कोब्याचा फरशीचा ढाळ उतार असला पाहिजे. म्हणजे एका झटक्यामध्ये किंवा खराटा एकदा फिरवला झाड दिवशी त्या गटरमध्ये पाणी निचरा व्हावा. साधारण एक दावणीपासून 7 फूट अंतरावरती पाठीमागे गटर असावी. त्या गटरमधनं लघवी शेण वाहून जाण्याला किंवा गोठा धुतल्यानंतर पाणी सगळं त्यातनं निचरावण्यासाठी गटर एक असावं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जनावराला कायमस्वरूपी उपलब्ध पाणी कसं वेळच्या वेळी मिळत हे गोठ्यामध्ये बघितलं. आता अलीकडे बरेच शेतकरी जनावरांच्या दावणीमध्ये डायरेक्ट पाण्याची सोय केलेली असते, नळ सोडलेला असतो तिथं पाईपनं, आणि बऱ्यापैकी जनावरांचं पाणी भरून ठेवलं जातं. जनावर ज्यावेळेस गरज लागेल तेव्हा ते पाणी पित असतं, नको असेल त्यावेळेस ते तसंच राहतं. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे कॉक ऑटोमॅटिक बंद होतं, म्हणजे ऑटोमॅटिक पाणी चालू आणि ऑटोमॅटिक बंद होण्याची सिस्टीम देखील आता बऱ्याच शेतकऱ्यांनी गोठ्यामध्ये ठेवलेली. चारी बाजूने तुमच्या खेळती हवा राहिली पाहिजे आणि गोठ्याच्या कडेनं डबकी बिबकी किंवा तुमचं उकरड इतकी स्वच्छता मेंटेन ठेवली पाहिजे. काही शेतकऱ्यांना आता बऱ्याच जनावरांना थोडस ओलसर गोठा कायम राहिला तर पायाचे जे नखे असतात ते कमकुवत होण्याची शक्यता जास्त राहते. म्हणून आता काही लोक मॅट देखील वापरतात. ते मॅटचा देखील शेतकऱ्यांना पशुपालकांना वापर करावा, त्यालाही काय हरकत नाही. त्यानंतर मात्र स्वच्छता रोजच्या रोज ठेवली पाहिजे. फिनाईलनं गोठा रोजच्या रोज धुतला पाहिजे. स्वच्छ बऱ्याचदा काय होतं शेणाचे फुट राहिलेले असतात, घासून घेतले नसते, गोठा निसर्ग होत असतो. त्यामुळे ती योग्य खबरदारी घेतली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गोठ्याच्या मध्ये पावसाळ्यामध्ये गोठा लवकर सुकत नाही. अशा वेळेस जर पंखा बिंका ठेवला तर ते गोठा कोरडा होण्यास खूप मदत होते पंख्याच्या वाऱ्यानं. उन्हाळ्याच्या दिवसात देखील बऱ्याचदा पंखा चालू ठेवावा. रात्री देखील पंख्याचा वापर जर केला तर डासासारख्या कीटकापासनं माशापासनं जनावरांना संरक्षण मिळेल, जेणेकरून त्यांना रक्त शोषणारे जे कीटक आहेत त्यांचं प्रमाण कमी राहील पंख्यामुळे.
अशा दृष्टिकोनातून जर आदर्श गोठा, याला आम्ही आदर्श गोठा होतो असं जर ठेवलं तर पशुपालनाला पशुला व्यवस्थित राहता येईल. आणि महत्वाचं म्हणजे जनावर उभं राहण्यासाठी बसण्यासाठी गोठ्यामध्ये त्याला 25 ते 30 स्क्वेअर फूट जागा पाहिजे. म्हणजे साधारण एक 6 फूट रुंद आणि 6 फूट किंवा 5 फूट लांब अशा पद्धतीनं जागा प्रत्येक जनावराला स्पेस ठेवली तर जनावर गोठ्यामध्ये व्यवस्थित बसतं, उठतं, त्याला आहार जाते. किंवा गाभण जनावराला देखील त्यावेळेस व्यवस्थित जागा मिळू शकते, तो गोठ्यामध्ये आरामदायक उभा राहू शकतो. महत्वाचं गोठ्यात ज्याच्या वेळी खड्डे पडले असतील, हे झाले किंवा फरशाच्या दर्जा 2 फरशावर सिमेंट मिसळलं असेल, ते वेळच्या वेळी तात्पुरतं त्या वेळेला भरून घेतलं पाहिजे. जेणेकरून गोठ्यात पाणी लगेच साठता कामा नये. त्यानंतर महत्वाची बाब म्हणजे की गोठ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा घाण राहता कामा नये आणि जनावरांना त्याच्या वर्गवारीनुसार बांधण्यासाठी जागा पाहिजे. गाभण जनावर एका वेगळ्या ठिकाणी बांधावे, दुधाची जनावर एका वेगळ्या ठिकाणी बांधावे, लहान कालोडी एका वेगळ्या ठिकाणी बांधाव्या, जेणेकरून त्या जनावरांचं एकत्र राहण्याचं हे होऊ नये. म्हणजे थोडक्यात आयसोलेशन किंवा वर्गीकरण केलं पाहिजे. अशा वेळी साथीच्या रोगापासून देखील बचाव होण्याची शक्यता राहते. जनावर गोठ्यामध्ये बांधताना तोंड समोरासमोर असं बांधू नये. कारण तोंड समोरासमोर आल्यानंतर त्यांच्या एकमेकाच्या श्वास उच्छ्वासामुळे सर्व जनावरांना अशुद्ध हवा शरीरामध्ये मिळते. आणि अशुद्ध हवेचं प्रमाण, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर जास्त झालं तर साधारण जनावरांची अवस्था की मेंदूमध्ये जसं गांजा ओढल्यानंतर जे रक्तामध्ये दूषित हवा कार्बनचं प्रमाण वाढून जे रक्त हे होतं आणि एक प्रकारची नशा किंवा मेंदूवरती परिणाम होतो, असा प्रकार ह्या अशुद्ध हवा जर जास्त त्याच्या ह्याच्यामध्ये आली श्वसनामध्ये तर त्याचा परिणाम होऊन की जनावरांचं उत्पादन क्षमता कमी होते, आजारी पडण्याची क्षमता जास्त राहते. त्यामुळे शक्यतो त्यांना शुद्ध हवा जास्तीत जास्त मिळत याच्यासाठी समोरासमोर न बांधता जनावरांचं तोंड विरोध असलेले बांधावे. म्हणजे टेल टू टेल सिस्टीम जनावरांमध्ये अडॉप्ट केली पाहिजे.